नाही तर मला शारीरिक आशीर्वाद येतात. मग त्याच्यामध्ये आम्ही पाहतो आरोग्य आलं, वयोवृद्धी आली, हेल्थ वेल्थ बरंच काही आलं लक्षामध्ये. आणि आम्ही पाहतो की निर्मितीमध्ये देवाने आशीर्वाद ठेवलेले. पण आशीर्वाद देणारा कोण आहे? देव. बॉस नाही, आई बाप नाही, पैसा नाही, शक्ती नाही, टॅलेंट नाही, नोकरी नाही, जॉब नाही. आशीर्वाद देणारा देव. कोणतरी म्हणा आशीर्वाद देणारा देव आहे. कारण देवाचं गौरव देवालाच गेलं पाहिजे. आमेन आमेन. मी 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 नाही नाही नाही, माझ्या ठाई जो आहे त्याने. कारण मी काहीच नाही, तुम्ही काहीच नाही, सगळं काही तोच आहे. देणारा तो, घेणार तो. लेट्स गो. अजून पुढे जाऊया आपण. दुसरा जो उत्पत्ती 1:28 मध्ये आशीर्वाद आहेत. फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका, सत्ता गाजवा. आहे का असं काही? नंतर वाचून घ्या. दुसरा जो आशीर्वाद आम्हाला पाहायला मिळतो हा पारिवारिक आशीर्वाद आहे. सोशल ब्लेसिंग. मी एकटा आहे, देवाने मला बायको दिली, आता आली तुमची हवा, लेकरं दिले, नातवंड दिले, परिवार. आज काहींच्या परिवारामध्ये 2 लोक असतील, काहींचे 4, काहींचे 5, काहींचे 10. त्या काळी तर 100, 200, एका माणसाला तर 1000 बायका होत्या. पाक एवढे परिवार होते. बायकाबद्दल बोललोय मी. हा परिवार जो आहे ह्या देवाने दिलेला दुसरा आशीर्वाद आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, मी तुम्हाला नेहमी आवाहन करतो की जर तुम्ही प्रार्थनेत वाढते तर तुमची बायको पण वाढवा, तुमची आई पण वाढवा, तुमचे लेकरं पण वाढवा. नाही तर एक दिवस असेल तुम्ही वाढताय ते दुसरीकडे वाढताय, ते तुम्हाला तिकडे वाढवताय. अनेक लोक आज जे आत्म्याने भरलेले होते, ज्यांनी स्वर्गीय दानांची रुची घेतली, जे प्रार्थना करायचे स्ट्रॉंग होते, आज ते जगीक झालेत. वरतून तुम्हाला ते खूप दाखवतील. त्यांना वैयक्तिक चेक करा, प्रार्थनेत बसवा, पळून जाते. उपवासात टाका, जेवण करतील. गुडघ्यावर आणा, नाही उठून घेतील, मांड्या घालतील. चेक करा तुम्ही. उभे करा, बसून घेतील. आराधना करायला हवा, नाही करा, जांभळ्या सुरू होतील. अनेकांच्या काय कारण आहे? व्हॉट इज द रिझन? बाहेरचा अभिषेक. देवाने हे जे कुटुंब केलंय, या कुटुंबाचा पुढारी, या कुटुंबाचा चालक मालक देव असला पाहिजे. तो बंगला असो की ती झोपडी असो, ते स्वतःच असो का भाड्याचा असो, त्याचा पुढारी कोण? मी कधी कधी मोबाईलचा विचार करतो. मोबाईलमध्ये सगळ्यात मेन, या मोबाईलमध्ये सगळ्यात मेन पार्ट काय सांगाल का कोणी? सगळ्यात मेन पार्ट 2-3 उत्तर देऊ शकता पटकन द्या. आज मोबाईलचं उदाहरण का चाललंय काय माहिती. या मोबाईल सगळ्यात मेन काय? पटे लोक सांगा. मोबाईल, तुम्ही मोबाईलच्या जगातले लोक दिसत नाही म्हणून मोबाईल बद्दल बोला ना. बॅटरी, व्हेरी गुड, बॅटरी. अजून कोण बोललो? वैशुताई, व्हेरी गुड. सिम कार्ड. अजून इंटरनेट, व्हेरी गुड. हा, अजून का? चार्जर, व्हेरी गुड. अजून कोणाला काही ऑप्शन? कोण बोलणार? काय? स्क्रीन. अजून बस झालं, मोबाईल जास्त नको बोलायला. या मोबाईलमध्ये एक अशी, हा अख्खा मोबाईल माझा आहे, माझ्या नावावर आहे. तुमचा मोबाईल तुमचा आहे, म्हणा माझा मोबाईल माझा आहे. बोला, त्याला काय प्रॉब्लेम? म्हणा माझा मोबाईल माझा आहे. माझ्या मोबाईलवर मी खूप प्रेम करतो. नाही करत का? सकाळी उठल्यावर बायबल नाही, मोबाईलच लागतोय. मोबाईलवरून घटस्फोट झालेत. बर, या मोबाईलमध्ये एक अशी गोष्ट आहे जी माझी नाही. सांगाल का कोणती? बोला. जी माझी नाहीये, त्याच्यावर ती मी वापरू शकतो पण ती माझी नाहीये, त्याच्यावर माझा अधिकार नाही. कोणी सांगेल का कोणती? सिंपल प्रश्न आहे. मोबाईलला धरू नये. बरं झालं मी तुम्हाला मोशेच्या काळातलं काही विचारत नाही. सांगते सुभक्ती काय आहे ते जे मोबाईलमध्ये आहे पण माझं नाहीये. मी वापरू शकतो पण ते माझं नाहीये. पूर्ण मोबाईल माझा आहे पण ती वस्तू माझी नाही. सांगतील कोणाला? मागच्या पुढचे ऑनलाईन, हा, नेट डाटा. अजून ते पण तुमचंच आहे. हा मोबाईल तुमच्या कोणीच घेऊ शकत नाही. पण यात एक अशी वस्तू आहे जिच्यावर तुमचा नाही, त्याच्यावर त्या वस्तूचा जो मालक आहे त्याचाच अधिकार आहे. तुमची वापरताय तुम्ही मरेपर्यंत तुमची. व्हेरी गुड, व्हेरी गुड. काय? व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. सिम कार्डची कंपनी, मग ती एअरटेल असू द्या, बरोबर आहे का? की ती आयडिया असू द्या, याच्यात माझा नंबर आहे 9850-210-570. मी 3 महिने वापरू देऊ नका, काय होईल? मला 2-4 फोन येतील, पटकन चालू कर. मी हे आलं ना 999 स्कीम, आठवते? इनकमिंग फ्री. त्याच्या अगोदर दिवस आठवा, तेव्हा मी लग्नाची अंगठी मोडून हे विकत घेतलेलं आहे. 9850चा नंबर म्हणून तो माझा आहे. किती अधिकार आहे लग्नाची अंगठी मोडून. कारण पाळकाकडे इनकमिंगला पैसे घालावं लागायचं त्या काळात. माझ्याकडे नव्हतं, काही म्हणलं घेऊन टाका भाऊ.
आणि एक वर्ष संपून जाईल अशी फसवा ऑफर होती ती 2005ला. ते सिम मी विकत घेतलंय आणि मी याच्यात पैसे नाही टाकले किंवा उद्या मी मेलो किंवा माझं काही नाही राहिलं, हे सिम जे आहे हे कोणाच तरी तुम्ही फोन लावा दीपक थोरात म्हणजे नाही, रॉंग नंबर. अनुभव आहे का? एक काळ होता 4-4 सिम आपल्या खिशात, आता त्या सिमवर फोन लावून पहा बरं, ते सिम तुमचं नाही. मी देवाची निर्मिती आहे, देवाने मला निर्माण केलं, पण मी स्वतःचा नाही, मी स्वतःची नाही. प्रिय बहिणी, प्रिय भावा, या मोहजाळात पडू नको, या जगात गुंतू देऊ नको. हे लक्षात ठेव की तुम्ही आणि मी, आपलं शरीर त्याचं मंदिर आहे, आपण याच्यात भाडेकरी आहे. देवाकडचा आत्मा देवाकडे जाणार आहे, मला देवासमोर उभं राहायचंय. काय तोंड दाखवणार मी त्याला? मी भाडेकरी आहे म्हणा, मी भाडेकरी आहे. अजून थोडं सिंपल करतो मी तुम्हाला, म्हणा मी काम करी आहे, स्टुअर्ड म्हणलं इंग्लिशमध्ये, राईट. हे जे मंदिर आहे हे माझ्या हातात दिलंय, मला याची निगा राखायची. हे हवा, हे आदाम, वाटेल ते खा, पण मधल्या झाडाचं खाऊ नका. काय फळ? माझं शरीर, माझा पैसा, माझं सगळं काही मी मनमानी नाही, नाही नाही, हे काहीच माझं नाहीये. मी स्वतःचा मालक नाही. शास्त्रात सांगतं ख्रिस्ताने रक्त सांडून मला विकत घेतलंय. आता मी मुक्त केलेला नाहीये, आता मी ख्रिस्तामध्ये बांधलेला आहे आणि मला तो येईपर्यंत त्याच्या पायावर पडायचंय, त्याची पूजा करायची, अश्रू ढाळायचे, त्याला खुश करायचंय, दिवा पेटत ठेवायचंय. जी त्याची इच्छा तीच माझी इच्छा. मी मन मालक नाही. मला सगळ्या गोष्टीची मोकळीक आहे, पण सगळ्या गोष्टी हिताच्या नाही. मला सगळ्या गोष्टीची मोकळीक आहे, पण त्या गोष्टीच्या मी अधीन नाही. मोबाईलची मला मोकळीक आहे, रात्रंदिवस मी मोबाईलमध्ये नाही. ते पडलेलं जीवन आहे. पैसे कमवायची मला मोकळीक आहे, पण छळ सोडून, सगळं सोडून पैसा पैसा, हो ते मला फाटून टाकत आहे. माझ्या समोर जगातल्या गोष्टी येतील, मुलं येतील, मुली येतील, व्यभिचार येईल, जगिकता येईल, कटुत्व येईल, पण प्रिय बहिणी, प्रिय भावा, त्या ठिकाणी मला अधिकार नाही, कारण मी कोणाच्या तरी अधीन आहे. माझ्यावर कोणीतरी स्वामी आहे, माझं कोणीतरी मस्तक आहे, माझं कोणीतरी हेड आहे, आणि तो आहे प्रभू येशू ख्रिस्त. आजच्या मंडळीला अधीनता नको, आजच्या मंडळीला देवाचा गौरव नको. आज हे मंदिर भ्रष्ट झालंय, म्हणून तो येशूने लुटार बाहेर काढले. ये येशू परत एकदा, आणि जे काही असेल काढ. कोणतरी आमीन म्हणेल. मग ती तंबाखू असू दे, काढ. आमीन ती कोणतंही काही ना. मग तो व्यभिचार असेल, जे काही अशुद्धता असेल, ये देवा या मंदिराला, या मंदिराला, या मंदिराला तुझ्या रक्ताने धू आणि शुद्ध कर. टाळ्याचं अर्पण देवाला देऊया. जोरदार जोरदार जोरदार. कालामाशे दे लयजे. लिसन दिस. मी इथं थांबायचा प्रयत्न करेल. उत्पत्ती 1:28 शारीरिक आशीर्वाद. उत्पत्ती 12 1 2 3 4 5. उत्पत्ती 15 1 2 3 4 5 कौटुंबिक आशीर्वाद अब्रामाला दिलेत. माझ्यावर विश्वास ठेव, माझ्या मागे मी तुला मोठा करेल, मी तुझा वंश वाढवेल. नंतर वाचा तुम्ही. मी सांगितलं पहिला आशीर्वाद शारीरिक आशीर्वाद, दुसरा आशीर्वाद कौटुंबिक आशीर्वाद, तिसरा जो आशीर्वाद आहे अनुवाद 28:1 ते 14 पर्यंत जर तुम्ही जाल तर याच्यामध्ये शारीरिक आशीर्वाद आहेत, याच्यामध्ये कौटुंबिक आशीर्वाद आहेत, याच्यामध्ये सोशल आशीर्वाद आहे, याच्यामध्ये नातेगोठ्याचे आशीर्वाद आहे, याच्यामध्ये सगळे आशीर्वाद आहे, आणि सगळ्यात वरचा आशीर्वाद आहे आत्मिक आशीर्वाद. कोणतरी म्हणा आत्मिक आशीर्वाद. मी सन्मानपूर्वक बोलत आहे आणि माझी प्रार्थना देवाकडे, प्रभू तुमच्या मनाला ह्या गोष्टी समजू देव. कोणीच मन कठीण न करो, कोणीच काय म्हणतात त्याला, याला समजायची कृपा आपल्याला प्राप्त करू. कोणतरी आमीन म्हणेल का? या उठून उभं राहूया आपण. जसं आम्ही आत्मिककडे येतो ना, आत्मिक शारीरिक पर्यंत ख्रिस्ती जीवन ठीक. आज आरोग्य दे, नोकरी दे, जागा दे, डिग्री दे, शिक्षण दे, बायको दे, काय काय दे 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 दे, कारण तुझ्या वाचनात आहे. पालक पण सांगता येशूकडे या घ्या, येशूकडे या घ्या, द्या घ्या, त्या घ्या, सगळीकडे चाललंय प्रॉस्परिटी. आणि ते चर्च खचाखच. इथं तर पालक म्हणतो ज्यांना देव पाहिजे ते या, ते बाकीचे नका येऊ. कसं भरेल, कसं वाढेल? इथं तर सगळं उलटं चाललंय. तिकडे तर खुश करणं चाललंय. कोणी माझ्याबरोबर आहे का? आणि हे मी नगरचं नाही बोलते, अख्ख्या जगात चालू आहे. आफ्रिकन गॉस्पल घ्या, युरोपियन गॉस्पल घ्या, इंडियन गॉस्पल घ्या. देव काय देतो तो देणारच. मी सुरुवातीला सांगितलं त्याने काय नाही दिलं, एक कुठे पुत्र दिला हो.
आणि तो देतच राहणार आहे, कारण त्याला द्यायला सगळ्यात जास्त आवडतं. पण त्याच्याबरोबर ज्याच्याकडून आपण घेतो तो पाहतो हा माझ्यावर प्रेम करतो की नाही, ही माझ्यावर प्रेम करते की नाही. कित्येक लोक मंडळीत असतील, तुम्हाला आठवत असतील तर मी माझ्या जीवनात आणि सेवेत पाहिले, ते देवाकडे आले आरोग्यासाठी, ते देवाकडे आले आशीर्वादासाठी, ते देवाकडे आले घरासाठी, ते देवाकडे आले नोकरीसाठी. देवाने त्यांना दिलं आणि ते परत कधीच दिसले नाही, कुठलेच नाहीये. शारीरिक आशीर्वाद, कौटुंबिक आशीर्वाद इथपर्यंतच आजचं चर्च येऊन थांबलेलं आहे. चर्चला पण हेच देवाकडून पाहिजे. कोणीतरी आमेन म्हणेल का? प्लीज बी सीटेड. मी याच्या विरोधात नाहीये. मला पण आरोग्याची गरज आहे, मला पण पैशाची गरज आहे, मला पण घराची गरज आहे, मला पण शिक्षणाची गरज आहे, मला पण प्रॉपर्टीची गरज आहे. याच्यासाठी मी प्रार्थना केलीच पाहिजे. पण इथंच जर माझं ख्रिस्ती जीवन थांबलं तर पडायची शक्यता, इथंच जर माझं ख्रिस्ती जीवन थांबलं तर हरवायची शक्यता, इथंच जर मी थांबलो तर सैतान घुसायची शक्यता. हळूच कानात येतो, काय देव देव लावला, आता तुम्हीच देव. आता तुझ्याकडे पैसा आहे, आता तुझ्याकडे मंडळी, आता तुझ्याकडे टॅलेंट आहे, आता तुझ्याकडे प्रॉपर्टी आहे. देव देव काय करतोस, काय दिलं देवाने तुला? आपण डोकं खाजवतो. खरं बोलतोय. ते जे घर ज्यासाठी मी देवाकडे रडत होतो ते घर आज मला मिळालंय, पण काय त्या घरात कौटुंबिक प्रार्थना चालू आहे का? त्या बंगल्यामध्ये माझी वैयक्तिक प्रार्थना चालू आहे का? माझ्या घरात प्रार्थना होती का? नवरा बायकोची प्रार्थना होती का? एक काळ तुम्ही त्या बंगल्यासाठी रडत होते, आई रडायची, बाप रडायचा, बहीण रडायची, सून रडायची. आता बंगला आला आणि देव निघून गेला. आमेन. शारीरिक आशीर्वाद, कौटुंबिक आशीर्वाद हे चांगले, पण याला देणारा सगळ्यात जास्त चांगलं आहे. आज कितीतरी लोक ख्रिस्ताच्या वर आहेत, कितीतरी लोक देवाच्या वर आहे. पहा तुम्ही, देव पण यांच्यासमोर छोटा वाटतोय. काय कारण आहे? गल्ल्याताचा आत्मा घुसलाय, जगाचा आत्मा घुसलाय. देव निर्माता आहे, लक्षात ठेवा. ती नोकरी, एक काळ देवा मला नोकरी दे, मला नोकरी दे, रडून प्रार्थना केला, देवा नोकरी दिली. आता ती नोकरीच देवाजवळ येऊ देत नाही, ती नोकरीच प्रार्थना करू देत नाही, ती नोकरीच बायबल वाचू देत नाही, ती नोकरीच चर्चला येऊ देत नाही, ती नोकरीच पवित्र जीवन जगू देत नाही. माझा बॉस मला सोडत नाही. एक काळ तुझा बॉस येशू होता, आता तुझा बॉस सैतान झालेला आहे. मला निर्माता देव. माझं घर देवाचं घर असलं पाहिजे, माझं शरीर देवाचं घर असलं पाहिजे, माझं शिक्षण देवाचं घर असलं पाहिजे, माझं कुटुंब देवाचं घर असलं पाहिजे, माझे लेकरं देवाचं घर असलं पाहिजे, माझी मंडळी देवाचं घर असलं पाहिजे, माझं सगळं काही देवाची उपस्थिती असली पाहिजे. आमेन. थोडा मोठा आमेन, थोडा मोठा आमेन. सगळं काही देव झाला पाहिजे, सगळं काही देव, सगळं काही देव. कारण तोच सगळं काही आहे म्हणा. तो सर्वव्यापी, सर्वज्ञानी आणि सर्वसमर्थ देव आहे. देणारा तो आहे, घडवणारा तो आहे. मी सांगितलं सिम कार्ड माझं तुमचं काही नाही, आपण फक्त कामकरी आहोत. एक काळ आम्ही सैतानाला बांधलेलो होतो, ईश्वराने आम्हाला सोडवलं, आता त्याने आम्हाला बांधून ठेवलंय त्याच्यासाठी. ज्यावेळेस देव आशीर्वादाची घोषणा करतो, लिसन दिस व्हेरी केअरफुल, ज्यावेळेस देव आशीर्वादाची ओतणी करतो, आशीर्वाद देतो, त्याच्याबरोबर तो जबाबदारी पण देतो. कोणी माझ्यावर आहे का? काही आशीर्वाद तुमचा कौटुंबिक असू द्या, पारिवारिक असू द्या, आत्मिक असू द्या. तुम्ही जर अनुवाद 28:1-14 वचन वाचले, तुम्ही मोजले नसतील असे आशीर्वाद तिथे आहेत. एवढे लेकराचे, घराचे, शेतीचे, पैशाचे, बंगले, तुम्हाला पाहिजे ते सगळे आशीर्वाद आहे. 1-14 वचन नंतर वाचा. सुरुवातीचं वचन आहे की हे सगळे आशीर्वाद तुझ्या मागे येतील. तू नगरात आशीर्वादित, तू घरात आशीर्वादित, तू शेतीत आशीर्वादित, तुझं किचन आशीर्वादित, म्हणून मी आशीर्वादित आहे. 15व्या वचनावर जसं तुम्ही येताल, सगळं जर 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 आशीर्वाद घे, काय पाहिजे ते, पण मीच तुझं सगळं काही असलो पाहिजे. नाहीतर फक्त 14 वचन आशीर्वादाचे आहेत, बाकीचे पहा त्याच्या डबल वचन शापाचे आहेत. मी सध्या इकडे नाही चालू शिक्षा करणारा देव, मी फक्त लिंक तयार करत आहे. हे ज्याला कळलं ना मी जे बोलतो, त्याला देवाचं हृदय कळलं, आणि त्याचं कधीच पतन होणार नाही, त्याच्यावर कधीच शरीराचं चालणार नाही, त्याच्यावर कधीच सैतानाचं चालणार नाही. कोणतरी मोठा आमेन म्हणत आहे. येस, तो खरा खुरा ख्रिस्ती झाला समजा. हे नामधारीपणा गेला बाजूला. खरा देवाचा मुलगा, खरा देवाची मुलगी. कारण मला देवाने आर्थिक, मला कौटुंबिक आशीर्वाद दिलेत, वैयक्तिक आशीर्वाद दिलेत, आणि त्याने मला आत्मिक आशीर्वाद दिलेत.
त्याने का घर दिलं माहितीये का? त्या घरातून त्याचं गौरव व्हावं. आज तुला लाज वाटते सांगायला मी ख्रिस्ती आहे? आज तुला लाज वाटते तर प्रार्थना ठेवायला? ती नोकरी त्याने का दिली माहितीये का? त्या नोकरीत तो असला आज सांगायला लाज वाटतं मी ख्रिस्ती म्हणून. कोणीतरी आमेन म्हणत नाहीये. आज काही खरं नाही बाबा. देवा ये शाला कामा शंदारा भाला. ती बायको देवाने दिली, आज तिला लाज वाटते चर्चला आणायला. तो नवरा देवाने दिला, आज लाज वाटते त्या नवऱ्याला देवासाठी सोडायला. त्याला मी जगात गुंतून टाकलंय, त्याला मी पापात गुंतून टाकलंय, त्याला मी दुसरीकडे गुंतून टाकलंय. ती सेवा देवाने दिली असती, सेवाच देव झाली. ते लेकरं देवाने दिले असते, लेकरच देव झालेत.